नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली लिखित राधा भाग 28. आत्तापर्यंत आपण पाहिलं की राधाच्या मोठ्या बहिणीचं आरती दिदीच्या मुलीचं वाढदिवस आहे, बड्डे पार्टी आहे आणि त्याला बडीमा, परत अंजली आणि सगळाच ग्रुप आलेला आहे. आता पुढे बघूया. आज आमची राधा खूपच गोड दिसत आहे. बडीमा पार्टीला येताच तिला पाहून हसून म्हणतात. हॅलो आंटी म्हणत राधाही तशी त्यांच्या पाया पडायला जाते. हे आमच्यात राधादी मुली पाया पडत नाही हो की नाही बडीमा? तोच बरोबर आलेली अंजली म्हणते. हो गले मिल राधा, त्याही हसून म्हणतात. तसं ती त्यांच्या मिठीत शिरते. बरं झाली का पार्टीची तयारी? काही काम असेल तर सांग मला, अँजी तिला आपल्याजवळ ओढत म्हणते. पार्टी हॉलमध्ये असते एका, त्यामुळे सर्वजण आधीच तिच्या घरचे जमले होते आणि आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत होते. बडीमा व अँजीला दारात पाहताच राधा स्वतःहून पुढे आली होती. होणारी सासूबाई जे होती. काय ग, तुमचा हॉस्पिटलचा ग्रुप नाही आला का अजून? जरा दूर ओढतच अँजी राधाच्या कानात बोलते. ग्रुप की अजून कोणी? राधाने डोळे मिचकावत विचारले. अँजी व अनुरागबद्दल तसं सर्वांनाच माहीत होतं. त्यांच्या ग्रुपमध्ये एक प्रेम सोडला तर, त्यामुळे मॅडम आता इतक्या नटून थटून का आल्यात हे राधालाही समजलं होतं. अजून कोणी कशाला? अनुराग आला का हेच विचारायचं होतं. अँजी तिला वेधडक बोलते तशी राधा शॉकमध्ये. ओय, इतकं वेधडक आणि बिंदास कधी झाली तू? तिला असं बघून राधा हसून तिला विचारते. मॅडमने गेल्या वर्षीच आपल्या ग्रुपसमोर प्रपोज केला आहे, मग एवढ्या चिल असणारच ना. तोच तिथे स्नेहा व बाकीचा अख्खा ग्रुप येत बोलतो. म्हणजे प्रेमलाही माहीत आहे आणि त्यालाही हे मान्य आहे? राधा आश्चर्यचकित होत बोलते. नाही ग, प्रेम नव्हता म्हणून तर मॅडमने त्या दिवशी एवढं धाडस केलं होतं. नाहीतर प्रेम समोर ही कशी शेळी असते तुला माहीत नाही का राधा? तोच आता अनुराग येत म्हणतो आणि अँजीकडे टक लावून पाहत असतो. खूप गोड दिसते ना आमची फ्रेंड अँजी. अनुराग? राधा त्याला तसं बघताना पाहून हळूच कानात म्हणते. हो ना, असं वाटते आत्ताच तिच्याच घरच्यांसमोर मागणी घालावी आणि या पार्टीतच लग्न करून आपल्या घरी न्यावं. तोही पूर्ण तिच्यामध्ये हरवत बोलतो. फक्त एवढंच की तो हळू बोलत नव्हता. आम्हीही आहोत म्हटलं. तसं बाकीच्यांनी मागून एकच कलका केला. जसे दोघे लाजून दुसरीकडे पाहायला लागले. खरंच दोघेही कमालीचे गोड कपल होते. अरे इथे काय बसलाय मुलांनो? राधा, अगं केक कापायचा आहे की नाही? जा परीला बोलावून लवकर आण. तोच राधाची आई तिथे येत बोलते. हो आई येते. अगं शर्मा आंटीही आल्यात, ती मागे वळून सांगते. तसं आई मागे बघते. मा त्यांच्याकडे हसून बघतात. अरे सपना, ये ना. अगं राधा, आधी तरी मला सांगायचं ना, म्हणत मायाताई म्हणजेच राधाची आई त्यांच्याजवळ जात बोलते. सॉरी हा सपना, या कामामुळे तू आल्याचं लक्षातच आलं नाही, त्या थोडं तोंड पाडून म्हणतात. इट्स ओके माया, आणि स्वागत करायला आमची मुलगी राधा होतीच ना इथे, त्या गोड हसून राधाला पाहत म्हणतात. हो अगं राधा, नुसती पाहत काय बसली? जा ताई, जिजू व परीलाही बोलून आण. पाहुणे आलेच जवळजवळ सगळे आता, त्या राधाला बोलतात. हो आई आलेच, म्हणत राधा आपल्या ग्रुपला एन्जॉय करा सांगून थोडं हॉलच्या बाहेरच्या बाजूला जाते, जिथेही तिघे आपल्या फ्रेंडशी बोलण्यात व्यस्त असतात. परी, ए परी, ती समोरच असलेल्या परीला हाक मारतच असते की तिचं लक्ष बाहेरून आत येत असलेल्या प्रेमकडे जातं. प्रेम एकदम केसांना जेल लावून जर्किन घालून आलेला. त्याला असं अचानक पाहून तिला खूप आनंद होतो. तिच्या चेहऱ्यावर नकळत स्माईल येते आणि अर्थात आपल्या हिरोईनला पाहून प्रेमही सुखावतो. तीही आज खूप क्यूट दिसत होती. तो तिला पाहून एक भुवया उंचावतो. तशी ती दुसरीकडे पाहायला लागते, पण चेहऱ्यावरची ती स्माईल काही केल्या कमी होत नव्हती. त्यालाही समजत होतंच की तिला किती आनंद झाला आहे आपल्याला पाहून. सरप्राईज सरप्राईज, तोच त्याच्या मागून आवाज येतो. तशी ती मागे पाहायला लागते तर मनवा आणि तिचे डॅड डॉक्टर श्रीनिवासही आले होते. त्यांना पाहून तर ती जामच खुश होते. ओ वाव,
व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. ती आपल्या बाबांना पाहत तोंडावर हात ठेवत म्हणते. बाबा तुम्ही, म्हणत ती त्यांच्याजवळ येत बोलते. हो का, येऊ नये? आमच्या लाडक्या नातीचा आज वाढदिवस आहे आणि तिचा लाडका आजोबाच नाही तर कसं होईल? तोच तिथे नुकत्याच आलेल्या परी व शुभांकर आणि आरती दिला पाहून डॉक्टर श्रीनिवास बोलतात. सर्वच आता शॉकमध्ये असतात त्यांना असं पाहून. नमस्कार करतो बाबा, म्हणत आरतीला खुणावत शुभांकर सर त्यांच्या पाया पडतात. सदा सौभाग्यवती राहा. आरतीला असा आशीर्वाद देत त्यांना ते उठवतात व आपल्या लाडक्या मुलीला आरतीला मिठीत घेतात. बाबा, वाटलंच नव्हतं की तू असं अचानक येशील म्हणून, आरती आनंद व्यक्त करत म्हणते. पण दी, ह्याचं श्रेय मला व जीजला जातं बरं का. पण काय आहे ना, माझ्याकडे कुणाचं लक्षच नाही, मनवा गाल फुगवून म्हणते. अरे असं कसं? आमच्या मन्नूकडे आमचं लक्ष नसणार तर मग कोणाकडे असणार? आरती दी तिला साईड हक करत हसून बोलते. तशी मनवा तिला घट्ट मिठी मारते. आरती दी आधीपासूनच आपल्या बाबाला आणि मनवाला भेटायला यायची अधूनमधून, मग कितीही माया आई चिडली तरी. आजोबा, तुम्ही माझे आजोबा आहात? तोच परी डॉक्टर श्रीनिवास यांच्या जेन्सला धरून ती ओढत म्हणते. डॉक्टरांच्या हाईट पुढे सध्या मॅडम मुंगी वाटत होत्या ना. हो परी दिदी, आम्ही तुमचे आजोबा. चला आता केक कापायचा, ते तिला कडेवर घेऊन विचारतात. हो, पण मला गिफ्टही देणार मग आजो? ती त्यांच्या दोन्ही गालाला पकडत बोलते. आमच्या परी राणीला गिफ्ट पाहिजे, म्हणत ते तिला गुदगुल्या करत आत येतात. मागून प्रेम, राधा, मनवा, दी व जिजू ही टेबलाजवळ येतात. माया आईचं मात्र अजून तिकडे लक्ष गेलं नव्हतं. हो खूप सारं, परी हात करून बोलते. पण त्यासाठी आधी केक कापा परी राणी, तोच मागून माया आई येत म्हणते. डॉक्टर त्यांना पाठमोरे असल्याने त्यांचा चेहरा काही त्यांना दिसला नव्हता. आजी आई, माझे आजो आलेत, मी त्यांच्याबरोबरच केक कापणार, परी बोलते. आजो कोण ग? पण माया यांना समजतच नाही. तोच डॉक्टर हसून आपला चेहरा केक समोर करतात. तसा इतका वेळ हसत असलेला माया आईचा चेहरा पडतो. त्या पटकन मागे सरकतात. श्री म्हणतच हा मोठाच धक्का होता त्यांच्यासाठी. एकाच शहरात असून ते दोघे या 22-23 वर्षात एकदाही भेटले नव्हते. आंटी, आई, म्हणत एकीकडून प्रेम तर एकीकडून राधा त्यांना आधार देतात. क्रमशः भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.